तर भावांनो खरवते फाटेना फाटा क्रॉस केलं आहे आणि ट्रॅफिक पोलीसवाले होते थांबवलं आणि थांबले. माझा काय विषय नाही, थांबले. संगमेश्वरच्या पण बाजारपेठेत एवढे खड्डे पडलेले आहेत बघा. आणि इथे बस शिवायचे मित्रांनो. व्हिडिओ टाकून घेऊया पहिला आधी. नमस्कार मित्रांनो. तर आजचा प्रवास सुरू करूचो आपल्या तरळ्यात ना. तर आपल्या जाऊचा भिवंडीत बिटासीन. तर काल इले होते गोव्यातना भरून. काल जरा लेट झालंय, रात्री येऊ घरात. आता बरोबर वाजले 2:34 आपला प्रवास सुरू झालेलो आपल्या तरळ्यात ना. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असत ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजचा प्रवास होतो आपलो. मी जाणार आहे आता जमल्यास लांजात नाच परत एकदा, कारण बऱ्यापैकी आता रस्तो केला नाही ह्यापासून जरा लवकर जात होता असं म्हणता अमोलला. कारण अमोल त्या दिवशी जाऊन गेलो. तर मी म्हटलं चला बघूया आपण पण प्रयत्न करूया. एकदा गेला होता पण आता बघू कसा काय. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जावा. आताच राजापूर क्रॉस केलंय. पुन्हा कॉल केला नव्हतो की मी पण मुंबई घेणार आहे. पण ॲक्च्युली काय झाला, माका फोन लावच्या आधी ना एका दुसऱ्या मित्राक फोन लावला आणि तो पण बोललो की मी उद्या निघणार होतोय पण तुझ्यासाठी म्हणून आज निघूया. तर तिथं फोन ठेवला आणि माका फोन लावला आणि तो म्हणला खय मी बोललो की राजापूरचा उतरतो आणि राजापूरचा उतरता मुंबईत चाललो. अरे म्हणता मी आता एका फोन लावलोय. तो बोललो की तुका जाऊचा असं तुझा काम हा तर चल आजच निघूया. तर तेव्हा आज निघणार नाही तर म्हणून मी तुझ्याबरोबर येईल असते. म्हटलं अरे काय माझ्याबरोबर येतात तर थोडं म्हणजे कसा नाका पण जरा आराम मिळाला असतो आणि आपला प्रवास पण कसं दुसरं कोणतरी बोलत आलो तरी असलो ना तरी जरा बरा वाटता. जरा फ्रेश माइंडमध्ये आपण जोडू शकता. आणि माझी सध्या पण तब्येत थोडीशी डाऊन म्हणजे अशक्तपणा वाटतं जरा. डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टरने गोळी इंजेक्शन दिला तरी पण काय एवढा फरक नाही पडलो. पण आता जाऊ देत, त्याचा काय विषय नाही. आपण जाऊया आता. आपल्या इथं जाऊचा हातच, यात काय शंका नाही. तर जाऊया आता. खरवते फाट्याजवळ आता बरोबर मी ते जरा भेटलंय म्हणून आणि निघालोय काहीच ना. आता मी जास्त वेळ गाडीत नाही बसणार आहे कारण पुढे जाऊन ना थोडंसं आराम तरी मिळतो. ॲक्च्युली मी निघणार होतोय सकाळीच पण काय विषय झालो, थोडासा काम होता. त्याला साफसफाई होती रस्त्याची. मी रस्त्यात जाते ना घरात जाते ना थैसली जरा अमोल पण होतो. जुनी गाडी घेऊन जरा गेला आणि जरा कंटाळून टाकला. नाहीतर मी सकाळीच निघणार होतोय 10-11 वाजता. जाऊ दे आता काय आपल्याला काय एवढा खाय नाही आपण जावे. प्रवास आपलो सुखात होणार होता कारण आपल्यावर तुमच्यासारख्यांचा हात आहे, आशीर्वादाचा हात. आणि आपले गणपती बाप्पा आणि तुम्ही स्वामी समर्थांचा पण हात आहे. त्यात काय विषय नाही. तर चला बघूया प्रवास कसा होता तो दाखवीनच आता. तर भावांनो खरवते फाटा क्रॉस केलं आहे आणि ट्रॅफिक पोलीसवाले होते थांबवलं आणि
थांबले, माझा काय विषय नाही, थांबले मी. मला विचारतात काय गाडीत. आता ड्रम आहेत ते केमिकलचे, पेपर आहेत माझ्याकडे, टी बिल आहे, सर्व आहे. तर बोलतं त्या गाडीवर कुठल्या फाय नाही काय, किती पेंटिंग. आता नवीन गाडी आहे, काय अजून फाईनच नाही पडला आहे. आणि आम्ही चुकीची काय करीतच नाही तर फाईन काय पडेल. मला लायसन दाखवत होतो, बारका आहे छोटा आहेस तू, मला लायसन दाखवलं. आता बघलात लायसन. आता जाऊ आता. काय काय जण भेटतात चांगले, काय काय जण आहेत ते फक्त एंट्री दे म्हणून दिवसाचं निघायचं नाही ना. आता ह्याच का जाऊ दे आपल्याला काय. पण आता प्रवास आपला काय आपला चालूच आहे, हा विषय नाही. निसर्गरम्य अशा वाटूच्या रस्त्याक लागलंय. कसं दिसतं बघा, एकदम भारी ना असा वातावरण. गाडी चालू एक नंबर, क्लायमेट एक नंबर झाला ना तर गाडी चालू मी एक नंबर वाटतं नाही. पण त्याच्यात एक अशी भीतीची अशी काही गोष्ट घडली आपल्या बाबतीत. म्हणजे हे बघा ॲडब्ल्यू बघा किती इला त्या खाली 1 पॉईंटवर होता ॲडब्ल्यू. हे बघा ॲडब्ल्यू आता चिपळूणात जायपर्यंत तरी पुरो गावा बास एवढाच इच्छा आता. तर मागच्या ट्रिपला ना 1 पॉईंट होता तेव्हा बरोबर मी तरायला होते, तर मला मुंबईत जाऊन टाकूया. आणि मुंबईत जाऊन मी टाकलंय तेव्हा पुरला एवढा खाली नाही होता. पण आता बघतोय ना, काल बघितलेलो मी की 1 पॉईंटवर हा ॲडब्ल्यू मला जातली मुंबईत आरामात. आणि आता मी जवळजवळ राजापुरात दिलेने खाली येईल थोडासा. बघूया आता किती पुरता द्या. तर काय ते काय इलाज नाही. आता डायरेक्ट चिपळूणात जाऊन भोस्तीघाटीच्या पायथ्याक शोरूमा ते आपल्याक भेटत. आणि विषय काय आयशरचा ॲडब्ल्यू काही पण भेटत नाही. मॅक्सवाला हवा आहे का. टाटाचा कसा असता काही पण भेटता, तर खायचा पण टाकला तरी चालतो. इंडियन ऑइलचा किंवा दुसरा कुठला असला तरी चालता, सुपर विपर. पण आयशरचाच लागता. त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतात ॲडब्ल्यूसाठी, काहीतरी मिळत नाही. बघूया स्वामी समर्थ नाव घेऊया आणि आपण प्रवास सुरू करूया. लाईफ म्हणजे हसत राहा, हसत खेळत राहा. ही अडचणी काय येतच राहणारच, काय नाही काय. मात करूता असत त्याच्यावर तर हसत खेळत मात करा. टेन्शनच्या सामोरे जावा, म्हणजे टेन्शन पण विचार करीत असणार. आयला एवढा मी ते काय देते त्रास देतोय, पण हसताच अजून शिगत. बरोबर दाभोळ्यात पोचलोय. दाभोळ्यात ना या ब्रिजचं काम चालू आहे. या ब्रिज झाला ना तर 1 नंबर रस्तो होतो हा. आणि आपल्या ब्रिजवरनं काय जाता येणार नाही. आपण पुढेच ब्रिजच्या पुढे आपण चालू. पण ब्रिज 1 नंबर होता आहे बघा. ऐसून जर आपण लेफ्ट टर्न घेतला ना डायरेक्ट पालीत जाऊ. आपल्या लेफ्ट टर्न न घेता राईट टर्न घेऊचो हा. आणि सरळ जाऊचा. साखरपाला सगळा खणून ठेवला नाही होईत. पण एक लवकरात लवकर आहे पण ब्रिज होतला. बघूया आता कधीपर्यंत होता त्या. आपण लेफ्ट टर्न घेऊया आणि आपल्या घाटात जाऊया. मध्येच ना एक खड्डो म्हणून ठेवला नाही बघा. लेवल पण कधीच नाही. त्याला त्या बाजूत गेला सरळ सरळ तर कोल्हापूर.
आपण आता देवरू संगमेश्वर करून जाऊया. रस्तो काय सगळ्यांच्या पाठत असो, म्हणजे दररोज तो रस्तो आपल्या चॅनलवर तरी काय वेगळा काय सांगू नको. फक्त खड्डे जरा जास्त झाले आहेत वेगळे, ते तुमका आता दाखवते. ह्या रस्त्यात पण खड्डे झाले आहेत बरे का, कारण कायम इथून चलता हो ना आम्ही, समजता की किती खड्डे झाले आहेत किती नाही झाले, किती रस्तो खराब झालो आहे. बऱ्यापैकी पण रस्तो खराब झालेलो हा. त्या दिवशी मी इलंय हैसूनच इलंय, त्यामुळे आपल्या एक समाजला. मित्रांनो, देवरुखचो घाट उतरलास की एक बुरुंबी म्हणून गाव लागता. थैसून संगमेश्वर पर्यंत रस्तो लय खराब झालेलो. गुणबी टिट्यावर पासून संगमेश्वर पर्यंत एकदम रस्तो बेकार झालेलो हा. हे बघा बाबा, माझ्या नागोटण्यापेक्षा बेकार अवस्था ही. हे माका वाटतं ना, हे स्पीड ब्रेकरमुळे हे खड्डे पडलेले आहेत. कारण या रस्त्याक ना स्पीड ब्रेकर एवढे आहेत, साखरप्यात तुम्ही लेफ्ट टर्न मारलास की एवढे स्पीड ब्रेकर आहेत ना, एक नाही म्हणतात एक 15-16च्या वरती, 20च्या आसपास पुढे संगमेश्वरात येईपर्यंत स्पीड ब्रेकर. त्यात आता हे खड्डे झाले ते बघा. हा हा हा. संगमेश्वरच्या पण बाजारपेठेत एवढे खड्डे पडलेले आहेत बघा. आणि तिथे बस शिवायचे लोक नको. चला आता हे राईट टर्न घेऊया आणि आपल्या नॅशनल हायवे 66ला लागूया. गाडीनं आवाज लय करून लागली आता सध्या. 2 मिनिटाचा ट्रॅफिक होता संगमेश्वरात. तर पार केलंय. एका गाडीने जरी चुकी केला ना, म्हणजे घुसलो मध्ये, ती झाला ट्रॅफिक. कारण थंय असा की एका बाजूला एकच गाडी पास होता, पण सगळ्यांना घाय लागलेली असता, त्याच्यामुळं थंय ट्रॅफिक होताच होता. ह्यो 2 व्हीलर मागापासून माका ते या करता टेन्शन देता. गाडी मगा पण पुढे चालता, पण का ॲक्सिलेटर ओढत नाही काय समजत नाही. नशीब पाठी राहिलो म्हणून. तर आपल्या नॅशनल हायवे 66वर लागलेलो होय. नाही रंग कलर आपल्या गावचा ॲडब्ल्यू अजूनपर्यंत मान टाकून हा सावाड्यात मिळता काहीतरी. तर बघूया मिळता काही नाही. तर आपलो मयो दादा पण पाटणा येता, बघूया भेटता की नाही तो. पण लई पाठी मग या त्यांना सांगला की सावर्ड्यात तुका भेटत ॲडब्ल्यू. बघूया आता सावर्ड्यात भेटता की नाही. तर मित्रांनो, आरवलीचा टोल नाका क्रॉस केलंय. अजून ना मी घराकडे बसले ना गाडीवर, अजून उतरले नाही. तर जरा चाय पिऊन उतरूया. सावर्ड्यात आपल्या उतरून जाता, कारण ॲडब्ल्यू मिळता का बघूया. त्याच्या शोरूमला कॉल करून सांगून ठेवलेला आहे की फोन का की ॲडब्ल्यू आपल्याला लागणार. ते बोलले की 4 वाजेपर्यंत चालू असतात सकाळी. आता ठीक आहे, आपल्या काय आता मी काय तासाभरात. तर बघूया आता आरवलीत थांबूया. आधी पहिला आरवलीत मिळता काय बघूया. पंपाच्या समोर काही म्हटला आयशरचा मिळाला तरच घेऊचा, नाही तर काय आपल्या त्या घेऊचा नाही भेटला तर आरवलीत सॉरी हवाड्यात काहीतरी नाश्ता करूया आणि दैसना निघूया. आणि चिपळूणमध्ये जाऊन आपल्याला मिळत ॲडब्ल्यू डायरेक्ट शोरूमला. मग काय टेन्शन नाही. चला जाऊया. जरा कंटाळा येलो आता. घराकडे बसले ना तो, अजून गाडीच्या खाली उतरले नाही, गाडीच्या बाजूला किंवा थांबलेच नाही. बरोबर वाजले 6:20
मिनिटं झाली तरी पण उजेड बघा किती. दिवस मोठो रात्र लहान. 7 वाजले तरी असंच उजेड राहणार बघा. तुम्ही दाखवते की नाही हे ना. हे शेतीचे दिवस. कारण आता दिवस मोठो असणार. अजून बघा तुमका 6:30 वाजून गेले तरी काळोख पडत नाही. हेच खरे शेतीचे दिवस आहेत. म्हणजे याच्या आधी आम्ही लावून मोकळं झाला लावणी. काय आता सगळा बदलत चाललेला. कायच पहिल्यासारखा होत नाही. सोडा द्या विषय. तर जाऊया आता आरवलीत, त्याच्यानंतर पुढे. मित्रांनो मस्तपैकी एक समोसा आणि चाय पियालंय. आता इथून निघूया कारण टायमिंग पण जरा जास्त झालो. बाकी काय ना का ॲडब्ल्यू भेटू हवा. या ॲडब्ल्यूवर जायत मुंबई पण नको. आपण रिक्स नको घेऊया. हे बघा ॲडब्ल्यू तुमका दाखवते किती आता. हे बघा ही लाईन दिसता ही एवढा ॲडब्ल्यू. हा चिपळूण परत जाऊया कसं बस आहे. बाकी काय आपला विषय नाही. चला. तर चिपळूण 16 किलोमीटर चिपळूण आणि चिपळूणच्या मला वाटतं 1 किलोमीटर पण नाही. हां 1 किलोमीटर पकडून चला. चिपळूणच्या पुढे 1 किलोमीटर शोरूम ते आपल्याला मिळत. कॉल केले होते मी मगाशी त्यांना की ॲडब्ल्यू पाहिजे आहे. तर ते बोलले की हाय आपल्याकडं ॲडब्ल्यू 4 वाजेपर्यंत सकाळी चालू असतं आपलं वर्कशॉप म्हणजे शोरूम. या कधी पण या. मला ठीक आहे. आणि नसलं ओपन तर आपल्याकडे नंबर तर आहे. काय फोन लावाय तू त्याच्यात जाया. जाऊया टाइमपास. आता काही करूया नको. जाऊया. काय पहिला ॲडब्ल्यू म्हणायचं. डिझेल भरपूर लागतं ना आपल्याला. आणि गाडी पहिली पिकअप घेऊची नाही. मोठा प्रॉब्लेम आहे या गाडीचा. BS6 काय खरा नाही. एक तर इकडे भाडी नाही मिळतच आणि ह्यो खर्च वाढवून ठेवला नाही. काय प्रत्येक जण ना इन्स्टावर मॅसेज करतात मग की गाडी घेऊ काय गाडी घेऊ काय. गाडी घेऊ काय नाही. मी म्हणत नाही गाडी घेऊ नको. पण मार्केटची ना थोडी तरी माहिती हवी आपल्या. 50-60% तरी. तर तुम्ही गाडी घ्यावा. नाही तर पश्चात तुम्ही. एवढे ब्रोकर झाले आहेत ना या धंद्यात काय विचारू नको. अशी परिस्थिती आहे या धंद्याची. आणि काय विषय हा. एकान जर 20,000 भाडा सांगला ना तर दुसरं 19,000 जाग तयार. तिसरं 18,000 जाग तयार. चौथं 15,000 जाग तयार. आणि जो नवीन बकरो असता ते का ब्रोकर लोक काय सांगतात माहिती आहे काय. 14,000च भाडं आहे की 12,000च भाडं आहे. मग तो जाता. मग त्या भाड्याची ना वाट लागून जाता पूर्णपणे. त्याच्यामुळे कुठेतरी आपला फॅमिली मेंबर हात दाखविलं. तर चला आधी पहिले जाऊया चिपळूणात आणि पहिला जे ॲडब्ल्यू घेऊया. त्यानंतर आपला पुढचा प्रवास आपलं काय कंटिन्यू राहणार. तर त्यात काय विषय नाही. बघा किती 7 वाजले. मग अशी सांगले ना तुमका बरोबर 7 वाजू गेले 10 मिनिटात. उजेड बघा किती या. अजून उजेडा 7:30 पर्यंत 7:30 पावणे 8 पर्यंत आपण चिपळूणात पोहोचू. चला बघूया. बाईकवर जाता चालताना आपलं फॅमिली मेंबर हात दाखवला. मगाशी त्यांनाच हात दाखवला म्हणतो. आता पण जरा हॉर्न मारून पुढे गेलो. तर असेच भरपूर जण मिळतात आपल्या फॅमिली मेंबर आपले. असंच प्रेम करत राहा आपल्यावर आणि व्हिडिओ लाईक करत राहा. बरोबर. आता मी कामतेमध्ये आहे. कामते घाट उतरून पुढे येईल. सायटिक आणि SS मिरचे आणि आपल्याला ॲडब्ल्यू मिळालेला आहे. नशिबादी आमचा ताट. ॲडब्ल्यू घेऊया आणि टाकूया आधी पहिला. मित्रांनो ॲडब्ल्यू टाकून घेऊया पहिला. आधी ॲडब्ल्यू टाकताना ना काय काय करू लागतं बघा. पहिला झाकण खोलून घेतलंय आणि आता पट्टो लावतो लागणारा. बारको पट्टो हा माझ्याकडं पण तो पट्टो मी आतमध्ये वापरलाय. त्याच्यामुळे ह्यो आता मोठ्या पट्ट्याची जुगाड करूचा लागणार.
योक लागत नाही, पण बारको पट्टो मोठो पट्टो असल्यामुळे एवढा सगळा बांधूचा लागला. काय करणार. ही बादली बघा. हा कठीण परिस्थिती आहे. तर असं काही सेटअप असता. आता ह्यो पाईप हा तो टाकायचो, आता फूक मारायची तर वर. आता तुम्हाला दाखवते चला. आता एक सुरुवात झालेली असत. बघू जा. हे बघा दिसला प्रेशर बघा किती आहे. फुकट घालूया नको. तर असं काय सेटअप असता लावतो. काय केलंय दा बघा. भरत पण पूर्ण खाली होतली. 20 लिटरची टाकी आहे या बांधली आहे ही बघा. आपली टाकी आहे 27 लिटरची, एकदम खाली झाली होती. चला आता स्टार्ट घेऊया. फायनली आपला ॲड ब्लू टाकून झालेला. आता हळूहळू काटो वर येत आहे बघा. येतलो तेवढं फुल होईल. तर वाजले 8 बरोबर 8 वाजले. तर काय करणार. चला जाऊया फटाफट. ते मग मानगावपर्यंत जाऊ कया आणि जेवूया. आता जय 8 वाजले आहेत. जरा बघू कसा काय अरेंजमेंट करूया. आपली इतर ॲडब्ल्यू मिळू खावा होता. त्या ॲडब्ल्यू मिळालेला हा काय विषय नाही. आता कसली भीती नाही. डिझेल तर काय आपला टाकलेला गोव्यातच मी टाकून दिलोय. त्यामुळे आता भिवंडीत जाय परत आपल्याला टेन्शन नाही. आता भिवंडीत पोचूया. त्यानंतर बघूया कसं काय ते. उद्या जर माल मिळाला तोच माल मिळाला तोच भरून येणार. सेकंड डे खाली जरी होतं गाडी. डिलिव्हरी फक्त नको दुसरी काय कंपनी डिलिव्हरी. परत लोचा होतो तिथं. बघूया चला. तर भावांनो वाजलेत 8:45 आणि बरोबर आता मी पोचन कशेडीच्या पायथ्याक. आता बरोबर नाथूनगर जवळ आहे. खास बघा केवढी आधी. काय रे बाबा केवढी काच करून ठेवला नाही यांना काय समजत नाही. तर बघूया आता. भूक काय अजून लागली नाही. 9, 9:30, 10 वाजता 10, 10:30 पर्यंत रनिंग करूया. जेवढा होत ना तेवढा रनिंग करूचा. तर काचीर बघा किती खान बसली आधी. आणि वायपरमधला पण पाणी सापला. तर काय हा विषय. पाऊस बारीक बारीक पडत राहिलो ना की ही घाण येत. पण मोठं पाऊस लागलो की मग काय टेन्शन नसता. म्हणजे एवढी याद नसता. घाण येत नाही. ही घाण दुसरी खायची दुसऱ्या गाडीची उडालेली असं टायराची. त्या दिवशी तुमका सांगितलंय कसा काय त्या. त्याच्यामुळे बारीक बारीक पाऊस नको. मोठं येऊन दे की तिथं पाऊस. किंवा रस्त्यावर पाणी नको. पाऊस नसताना रस्त्यावर पाणी नको. आणि पुढे गाडी चालता नाही की मग ती घाण बसत नाही. सगळं झुरलो येऊन चिखल येऊन बसता काची गाडीवर पूर्ण गाडीवर. तिथं गाडी आज आपल्या शेटने करकरीत नवीन अशी करून दिला नाही. पूर्ण फुल सर्व्हिसिंग करून दिला नाही स्वतः. त्याच्यामुळे बरं रिटर्न पण कसं पाऊस पडलो तर ठीक आहे. नाही पडलो तर मग आपल्या एक व्यवस्थित ठेवू करूया एक ट्रिप तरी. असं काय विषय नाही. पाऊस पडत ते का आम्ही काय इलाज नसतो आमचा. माझो तरी इलाज काय नाही. त्यामुळे बघू कसं काय ते. तुला जाऊया कशेडी भोगदो पार करूया. त्यानंतर मग जेवणाचा आस्वाद घेऊया. जमल्यास मानगाव क्रॉस करूचा आपल्या एका जेवच्या आधी. बघू कसं काय तर. भावांनो वाजलेत बरोबर 9:20 झाली आहेत. एवढी काय भूक लागली नाही. म्हणलं थोडंफार जाऊ देत मानगावपर्यंत जाऊ देत. तर बरोबर मी शेलार जवळ पोहोचत म्हणजे पोलादपुरात आहे. पोलादपूरचे बाजारपेठ क्रॉस करून पुढे येलोय.
शेलार धाब्याला आता पोचतोय बघा. शेलार धाबा लाल लाल दिसतात त्या शेलार धाबा आहे. तर म्हटलं जरा जाऊन ते 10 वाजून 10 10:30 होते, त्याच्यानंतरच जेवूया. काय लवकर जेवला ना की झोप येता. मग जेवढा रनिंग कवर होईल एवढं वाशीत जाऊन झोपूया आपण, काय टेन्शन नाही. आणि सकाळी 6 वाजता उठून भिवंडीत जाऊया. त्याच्यानंतर हे बघा शेलार धाबा. त्याच्यानंतर गाडी खाली कधी होईल ती होईल. गाडी खाली होक ना 4 तास तरी 3 3.5 4 तास लागतात. कारण एकच माणूस खाली करता. मागे तुम्ही बघला असाल व्हिडिओ, भिवंडीत गेले होते मी खाली करू पूर्ण्यामध्ये, पूर्ण या गावात. तर बघू कसं काय तर नियम त्यांच्या असतील तशावर आपण वागू गावा. जाऊया सकाळीच उठून 6 वाजता उठून जाऊया, म्हणजे 7 वाजेपर्यंत पोचतो. म्हणजे गाडी फक्त तिथं नको, तर दुपार होता. मग परत गाडी खाली होणार उद्या संध्याकाळपर्यंत. कधी पाठीपुढे करा, त्याच्यापेक्षा आपण लवकर जाऊया. एकदा लावली गाडी ती विषय नाही. वाजले 10 आणि समोर बघा एवढ्याच्या गाडीत ना एवढीशी मोठीशी बोट चाललेली. अरे बाबा काय बाबा घेऊन चाललंस? चौकाच तरी ती का घेऊन जा. केवढी आधी चौकात तरी बाबा ती का घेऊन जा. तर आता मानगावात पोचूया. लोणार क्रॉस करून पुढे येईल. आता मानगावात पोचन. तर बघूया, गर्दी जर नसली आनंद भुवनला तर पहिला आधी जेवूया. त्यानंतर पुढचा प्रवास आपलं कंटिन्यू करूया. डायरेक्ट वाशीत जाऊचं. आपल्या वाशीत गेल्यावर आपल्या ऑफिससमोर गाडी लावूया आणि झोपूया. आणि सकाळी सकाळी उठून त्या दिवशी सारखा आपला प्रवास सुरू करूया 6 वाजता. चला बघूया आधी आनंद भुवनला कितीशी गर्दी आधी, आणि नंतर जेवून जाऊया. बरोबर 11 वाजले आहेत आणि आता बरोबर दीपक हॉटेल जवळ येईल. हे बघा दीपक हॉटेल. तर आता जेवूया आणि त्याच्यानंतर आपण इथून निघूया, डायरेक्ट जाऊया आपल्या ऑफिस जवळ. चला आधी पहिले जेवून घेऊ. मित्रांनो मस्तपैकी जेवलो. मिक्स व्हेज रोटी आणि राईस खाल्ला थोडासा. आणि आता निघूया डायरेक्ट आता वाशीत जाऊया. तर बघूया आता वाजले आहेत बरोबर 11:30. किती वाजेपर्यंत पोचू होता तर बघूया. चला तर मित्रांनो इथून निघूया आता. मस्तपैकी जेवलोय. आपला ऑफिस दाखवता बरोबर 102 किलोमीटर ऐसून 2 तास दाखवता. म्हणजे 1 वाजून 2 वाजता पोचन असा दाखवता. 2.5 तास. तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोचलं. 3 वाजेपर्यंत जरी पोचले ना तरी काय हरकत नाही. म्हणजे कसा पुढचा प्रवास आपलं 6 वाजता उठून रोग मोकळं झालंय मी. चला आधी जाऊया आधी आपल्या ऑफिसपर्यंत. तरी काय खड्ड्याचं जरा पोर्शन जरा वैताग घेऊचो जरा. आणि नुकतंच जेवलोय. जेवल्यावर काय आता सांगणार तुमका. म्हणून ड्रायव्हर लाईफ अशी जा की जेवला तर झोप येत आणि नाही जेवला तर तब्येत भूक लागलेली असता, तब्येत डाऊन होईल. त्यात मी आधी पहिलो आजारी आहे थोडं. उद्या जाऊन आधी पहिलं काय आराम नाही मिळालेलो बरेच दिवस. त्याच्यामुळं थोडासा अशक्तपणा वाटता. बघू त्यामुळे डॉक्टरकडे जाऊ हवा काहीतरी. आज काय टाईम मिळाला नाही, घरात गेलाय तो. तर बघूया आता मुंबईत टाईम भेटलो तर जाऊन येऊ कवा. एकदा जाऊन येलोय, परत एकदा जाऊन येऊ कवा. बघूया या रस्त्याच्या खड्ड्यामुळे ना, या रस्त्यांच्या तो अधिक वैताग येता. गाडी चालूची जो जोश असताना तो सगळं कमी होऊन जाता. तरी मागे कोलाडच्या त्या ब्रिज खाली कालच्या ट्रिपला म्हणजे याच्या आधीच्या ट्रिपला एवढं खड्डे होते. आता तरी रस्तो बनवला नाही बऱ्यापैकी तरी, म्हणजे डांबर टाकून ठेवला नाही. आता कधी परत टिकता काय माहिती. गेल्या वर्षी बोलले होते की या गणपतीत रस्तो पुरो होईल,
म्हणजे त्या गणपतीत गेल्या वर्षीच्या रस्तो काय अजून पुरवत नाही. आता ह्या वर्षी म्हणतात ह्या गणपतीत रस्ता क्लिअर होईल. आणि आता तर आपल्या कोकणात 4 व्हीलरसाठी रोरोची सेवा केला नाही. म्हणजे काय रस्त्याकडे ते बघणारच नाही. तर काय चालू आहे, कुठं नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र, आपला कोकण. म्हणतात ना की स्वर्गात जाऊचा एवढं रस्तो सोपं नाही. त्या खरा बाबांनो. आपला कोकण म्हणजे एक स्वर्ग, आणि स्वर्गात जाऊचा जर रस्त्याची चाळण करून ठेवला नाही काय सांगायचं आणि काय बोलायचं. एक टोल आता झालेलो नवीन, ते टोलचं काम कधी कसा पटापट केला नाही बघा. बोर्ड बिल्डर लावून ओके टकाटक, फक्त मशीन आणून जोडल्याने की काम झालं त्यांचा. एवढा काम करतील त्यांना माहिती आहे, ह्याच्यातच पैसो. चला जाऊया आता आपण हळूहळू डायरेक्ट आता वाशीत जाऊन भेटूया. तर बघूया किती वाजेपर्यंत वाशीत जाऊन मिळतात. आता वाजले 11:30. चला बघू मित्रांनो. बरोबर वाजले 2 आणि आता मी बरोबर वाशी दिलं. हे बघा 17 पदाची बिल्डिंग. तर पंखा लावलोय मस्तपैकी. आणि आता 6 वाजेपर्यंत झोपूया. 6 वाजले की इथून निघूया. चला गुड नाईट. मित्रांनो 5:45 झालेत. तर इथून निघूया आता आपण. बघा चला गुड मॉर्निंग सगळ्यांका. जाऊया डायरेक्ट भिवंडी. 1000 रुपयाचा डिझेल टाकूया, कारण डिझेलवर लागण्याची शक्यता. डिझेल टाकून आपण निघून जाऊ. तर मंडळींनो 1000 रुपयाचं डिझेल टाकलं आहे आणि निघालेलो आहे. मस्त फ्रेश पण झालं आहे पंपातच. तर जाऊया आता पटापट. 25 किलोमीटर तासाभरात आपण पोचू. तर आता काय ट्रॅफिक नसणार. वाजले 6:08. तर चला जाऊया पटापट डायरेक्ट भिवंडी पूर्ण्यामध्ये. तर मित्रांनो 9:30 वाजलेले आहेत आणि 9:30 वाजता ना आता गाडी मी धक्क्याक लावलं ओपन करून दिलं आहे. तर आता खाली करत येईल 9:30, 10, 11, 12, 1 पण वाजत काय खरा नाही, कारण एकच आम्हालाच आणि ते खाली करणारच. तर बघूया किती वाजेपर्यंत खाली करून देत होता. आणि पाऊस पण बारीक बारीक आता पडक लागलेलो आहे, त्यामुळे काय खरा दिसत नाही. तर बघूया चला आता खाली करूया आणि त्यानंतर आपल्या पुढच्या मालाच्या तयारीत लागूया आतापासूनच. तर फोन लावूया. आता 9:30 झालं. 10, 10:30, 11 वाजता फोन लावूया सेटला आणि काय मला काय विचारूया. तर बघू कसं काय. तर आता पहिला आधी गाडी खाली करून घेऊया, नाही तर त्याआधी नाश्ता करूया, चाय पिऊया, आधी पाऊस कमी हो. चला बघू कसं काय.